आज सुमिरण या कथक संध्येच्या निमित्ताने एक विशेष अनाउन्समेंट दिदी करणार आहेत. त्यापूर्वी मी संस्थेचा थोडा इतिहास सांगू इच्छिते. 1983 मध्ये वर्षा दिदींच्या आई गुरु कैलासवासी श्रीमती सुहासिनी बोटला यांनी नृत्यांगण संस्थेची स्थापना केली आणि वर्षा दिदींनी त्यांच्या आईकडून कथकचे शिक्षण घेतच नृत्यांगण संस्थेचा वारसा पुढे सुरू ठेवला. पुढे त्यांनी गुरु श्री अविनाश बेलसरे सर यांच्याकडून देखील कथक नृत्याचे प्रशिक्षण घेतले आणि आज सगळ्या मेहनतीचे एकत्रित फळ म्हणून नृत्यांगण संस्थेचा इतक्या वर्षांचा वारसा तयार होऊन इतका मोठा परिवार एकमेकांना जोडला गेला आहे. नृत्य कला, संगीत कला किंवा कोणतीही कला असू दे, त्याचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी, ती कला आत्मसात करण्यासाठी गुरु आणि त्यांचे मार्गदर्शन असणे अत्यंत आवश्यक असते. गुरु बेलसरे सर यांच्याकडून दिदींनी लहानपणापासून कथक नृत्य आणि आता गायनाचे देखील प्रशिक्षण घेतले आहे. गुरु शिष्याचे सहकार्य हे केवळ दोन व्यक्तींचे एकत्रीकरण नाही, तर ते स्नेह आणि नम्रता, प्रेरणा आणि प्रयोग, शिस्त आणि समर्पण, कृतज्ञता आणि नम्रता आणि अद्भुत विश्वासाचे संयोजन आहे. आणि आम्ही हे दिदी आणि सरांच्या गुरु शिष्य नात्यांमधून नेहमीच शिकत आलो आहोत. दिदींचा त्यांच्या गुरूंवर असणारी निष्ठा आणि विश्वास, त्यांच्याबद्दल असणारा आदर, कला शिकण्यासाठी असलेली कृतज्ञता आणि समर्पण आम्ही कित्येक वर्षांपासून पाहत आलो आहोत. आणि यातून आम्हाला खात्री पटते की गुरु शिष्य परंपरा आजच्या काळात देखील अस्तित्वात आहे. या वेगवान जगात ती प्रचलित जरी नसेल तरी सुद्धा ती परंपरा अजूनही वेगळ्या स्वरूपात जिवंत आहे. परंतु इतक्या वेगवान जगात आपण असून देखील दिदींनी आम्हाला नेहमी शुद्ध बनारस घराणा शैली शिकवण्यावर भर दिला. दिदी जेव्हा आम्हाला वेगवेगळ्या रचना शिकवतात त्याची सुरुवात ही नेहमी सरांचे नाव घेऊन त्या रचनेची पार्श्वभूमी सांगून होते. दिदी ज्याप्रमाणे सरांची एखाद्या रचनेमागची संकल्पना सांगून त्यामागचा भाव सांगून आम्हाला शिकवतात की ज्यामुळे आम्हाला नकळतपणे बेलसरे सरच शिकवत आहेत याचा भास होतो. आजच्या काळात गुरु शिष्य परंपरेचे इतके सुंदर उदाहरण आमच्या डोळ्यांसमोर आम्ही पाहू शकतो, यासाठी खरं तर आम्ही खूप आभारी आहोत. आम्हाला खरं तर सरांच्या दृष्टिकोनातून या प्रवासाबद्दल आणि गुरु शिष्याच्या या नात्याबद्दल ऐकायला खूप आवडेल. मी सरांना विनंती करते की कृपया त्यांनी यावर थोडंसं बोलावं. नमस्कार. निवेदकांनी आधीच सांगितलं की सरांनी थोडं बोलावं. थोडक्यात खूप सांगणं हे वक्तृत्व ज्याला चांगलं असतं त्याला शक्य असतं. आपण काही वक्ते नाही होत. परंतु सांगायची बाब अशी की जेव्हा तुम्ही ललित कला शिकायला जाता, मग ते नृत्य असो, गायन असो किंवा वाद्यवादन असो, गुरु स्वरातून, वाद्याच्या बोलातून, नृत्याच्या बोलातून तुम्हाला बोल शिकवत असतातच, पण त्या बोलांबरोबर एक समर्पण, एकाग्रता आणि प्रेम त्या स्वरातून, बोलातून तुमच्यापर्यंत जे जात असतं ते प्रेम येत असतं तुमच्यापर्यंत. कारण आपण सगळेजण सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करतो, पण काही लोकांना आनंदी राहताच येत नाही. सारखी काहीतरी चिंता, काळजी आपल्याला असते. आणि ह्या ललित कला ज्या आहेत ह्या तुम्हाला ह्या सगळ्या चिंता, काळज्या, दुःख यापासून 1 तास जितका वेळ तुम्ही त्या गुरुच्या सहवासात असता तितका वेळ हे प्रेम तुमच्यापर्यंत पाझरत असतं आणि तुम्ही ह्या सगळ्या काळज्या, दुःख विसरता आणि एका वेगळ्या विश्वामध्ये जात असता. आणि त्याच्यातूनच सेन्सिटिव्हिटी तुमच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ती ऊर्जा निर्माण होत असते. आणि अशी ऊर्जा असलेल्या मुली किंवा मुलं ज्या वेळेला समाजात जातात त्यावेळेला ही ऊर्जा समाजामध्ये पसरते आणि तो समाज सुसंस्कृत होतो. तर हा असा एक मोठा फायदा ललित कला शिकण्याचा आहे. आणि तुमचं सर्वांचं मी म्हणेन की भाग्य आहे
की वर्षाताई आणि रेश्माताई यांच्यासारख्या अभ्यासू आणि सर्वांग परिपूर्ण असं शिक्षण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या अशा गुरु तुम्हाला लाभल्या. तर त्यांच्याकडून असं व्यवस्थित आणि भरपूर मार्गदर्शन तुम्ही घ्या आणि त्यांच्यासारख्याच तुम्ही सुद्धा पुढे अशाच गुरु म्हणून नावारूपाला या, अशा शुभेच्छा मी देतो. धन्यवाद. यानंतर मी वर्षा दिदींच्या थोरल्या बहीण रेश्माताई यांना थोडं बोलण्याची विनंती करते. नमस्कार. माझ्या गुरूंनी पण मला सांगितलं की थोडंसंच बोलायचंय. आता ते बोलल्यानंतर माझे शब्द म्हणजे मला वाटलं वर्षा मला आधी बोलायला सांगेल, म्हणजे मी नाही चुकणार बोलताना, पण उलटं झालं की ते आधी बोलले आणि मी आता बोलते. आता त्यांच्या शब्दांपुढे माझे शब्द फिकेच आहेत. म्हणजे एक तर मी प्रथमच त्यांच्यासमोर बोलतीये आणि खूप लहानपणापासून कायम एक आदरयुक्त भीती जी असते ती आम्हाला राहिलीच आहे सर्वांबद्दल. आणि वर्षाचं नशीब खूप छान आहे की तिला खूप मोठा पल्ला मिळाला की ती सर्वांच्या सोबत राहिली आहे. त्यांच्याकडून तिने शिक्षण घेतलंय. म्हणजे आपण म्हणू की आताच्या काळात ले देव आहेत की पंडितजी बेलसरे सर जे आहेत ते आमच्यासाठी देवाच्या जागी आहे. कारण प्रत्येक व्यक्ती काही ना काही मोबदल्यासाठी किंवा प्रत्येक म्हणजे आता आम्ही सुद्धा आताच्या काळातला की काहीतरी मोबदला काहीतरी हे प्रत्येक, पण त्यांनी जो काळ दिलाय ज्या काळात ते शिकवत होते तेव्हा पैशाशिवाय पेक्षा कलेला जास्ती महत्व होतं, गुरु शिष्य परंपरेला जास्ती महत्व होतं. त्यांच्याकडे बघूनच आम्ही मोठ्या झालोय. माझ्या आईबाबांचे म्हणजे ते एकत्र असायचे. बाबा माझे खूप वेळा साथीला असायचे भरतनाट्य मंदिरला. त्यामुळे एक कुटुंब होतं तेव्हा ते आमचं. आणि तुम्हाला पण वर्षासारखी गुरु लाभली आहे त्यासाठी मी म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आहात. कारण आताच्या काळात कण अन कण शिकवणारी गुरु राहिले नाहीत. स्वतःकडे ठेवायचं आणि जे मोजकं तोडकं मोडकं आहे ते शिकवायचं, पण ती पूर्ण शिकवते तुम्हाला. ती तिच्या स्वतःजवळ काही ठेवत नाही. गुरु कसा असावा हे तुम्ही जर चेक करताना बघितलं तर त्याला स्वतःचं अस्तित्व विसरून जो शिकवतो तो गुरु आहे. त्या तिच्या कामासाठी मी तिचा सलाम करते आणि मी माझे 2 शब्द थांबवते. परीक्षेसोबत वेगवेगळ्या प्रयोगांमधून आम्हाला शिकायला मिळेल आणि कलाकार म्हणून आम्ही अजून चांगल्या रीतीने घडू शकू यासाठी दीदींचा नेहमीच प्रयत्न असतो. यावर्षी आमचा उत्साह द्विगुणित व्हावा आणि कार्यक्रमाची एक आठवण सर्व विद्यार्थिनींकडे राहावी यासाठी दीदींनी सर्वांना संस्थेकडून प्रमाणपत्र म्हणजेच सर्टिफिकेट्स देण्याचे ठरवले आहे. सगळ्या विद्यार्थिनींनी ग्रुप्स वाईज बॅकस्टेजला तयार राहायचे आहे. पहिला ग्रुप रंगमंचावर येत आहे. शिवस्तुती. गरज गरज. पुढील ग्रुप तराणा. पुढील ग्रुप त्रिवट. तराणा ग्रुपने लवकर आत जायचे आहे.
कान्हा सोजा जरा या ग्रुपने रंगमंचावर यायचे आहे. त्रिवटच्या सगळ्या मुली बॅकस्टेजला जातील. गणेश वंदनेचा ग्रुप तयार राहायचे आहे. सगळ्यांनी रंगमंचावर यायचे आहे. गणेश वंदना ग्रुप. शमिकासाठी आपण टाळ्या वाजू, कारण ती स्पष्ट दिसत होती त्या ग्रुपमध्ये. आणि तिचा ॲटिट्यूड असा होता नाचण्याचा की माझ्या विशावरच्या मुली पण अशा नाचत नाहीत. ती त्या ॲटिट्यूडने उभी होती. आणि वर्षात तू तिला छान घडव. खूप खूप सुंदर नाचते. आणि आपण प्रत्येक गोष्टीला वेळ द्यायचा असतो. जसं आताचं जग खूप फास्ट आहे, पण कला शिकण्यासाठी वेळ द्यावाच लागतो. आम्ही 2-2 वर्षांनी परीक्षेला बसवतो. त्याचं काहीतरी एक गणित केलेलं आहे. ते आमच्या आईंपासून, आमच्या गुरुजनांपासून ते आम्हाला आलंय. तर तेवढा वेळ दिला तरच ती मुलगी परफेक्शन करू शकते. नाहीतर मग ढकलगाडी, जितक्या फास्ट शिकेल तितकं फास्ट विसरून जाईल. आणि स्पेशल टीचिंग तुमच्या गुरूंकडे, दगडाला सुद्धा गुरु मानलं तर तोही शिकवायला लागेल. त्यामुळे थोडं श्रद्धा पाहिजेच तुमच्या गुरूंवर, निष्ठा पाहिजेच, तरच ते उतरतं. ते मला हिच्यात दिसलं आज. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. गणेश वंदनेच्या सर्व मुलींनी मागे जायचे आहे. सर्व मुलींनी सर्टिफिकेटचे वितरण झाले आहे. त्याच्यानंतर प्रेक्षकांमध्ये जाऊन बसले तरी चालेल. यानंतरचा ग्रुप सुफी. सभागृहातील वातावरण अजूनच प्रफुल्लित झाले आहे आणि ते अजून खुलवण्यासाठी आजच्या कथक संध्येतील शेवटच्या सादरीकरणाकडे आपण वळूयात. सगळेच जण ज्या आतुरतेने वाट पाहत आहेत असे दीदींचे सादरीकरण अगदी अल्प वेळात सुरू होत आहे. आज संस्थेच्या वतीने एक स्पेशल अनाउन्समेंट होणार आहे असे आपण सांगितले होते. मी दीदींना विनंती करेल की त्यांनी या स्पेशल अनाउन्समेंट बद्दल थोडं बोलावं. बऱ्याचदा आता काय होतंय, नवीन नवीन काहीतरी करायचं मी सरांकडून खूप वेळा शिकलंय. नृत्यांगण संस्थेचं 40वा वर्धापन दिन आहे. तर आई होती तोपर्यंत, गेल्या वर्षीपर्यंत मी तिच्या म्हणण्याप्रमाणे ते सगळं पेललं. आणि आता ताईनी सुद्धा खूप ताकद लावून ते नृत्यांगण संस्थेचं पुढे चालू ठेवलंय. पण 2 बहिणी वेगळ्या कशा ओळखू याव्यात म्हणून मी नृत्यांगणचं नाव आजपासून माझ्या गुरूंच्या समोर मी ते नाव अनाऊन्स नाही करत आहे. तुम्ही एकदा पहा आणि मग पुढच्या सादरीकरणाला सुरुवात करू. मेघवर्षा.